भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं, शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठं विधान, तर ठाकरे बंधूंच्या सोबत युती करण्याचे शरद पवारांकडून संकेत. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, कोणाच्या परवानगीची गरज नाही, ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष, काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कोणाकडे आहे, तर त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही, संदीप देशपांडेंचा काँग्रेसवरती जोरदार प्रहार. मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपाला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक, मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजप आक्रमक, मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरे विरोधात भाजपाचं सद्बुद्धी द्या आंदोलन, भाषेवरून राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. भाजपाला संवेदनाच नाहीत, आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू, संदीप देशपांडेंचा भाजपावरती सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावरती भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 जण गंभीर जखमी, जखमींवरती उपचार सुरू, तर 4 चाकीचं टायर फुटल्याने झाला अपघात. पुण्यात सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड, अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत, मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक. आणि हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण, तेलंगणाचे पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा. आघाडीत लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य असं विजय वडेट्टीवार म्हणाले. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तुम्ही घड्याळचं चित्र दाबा, तुम्हाला पुढची 5 वर्ष निधीची कमतरता पडू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिलीत तर बदल घडवून दाखवू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. एकहाती सत्ता राखणं हे काही येड्या गबाळ्याचं काम नाही असं अजित पवार म्हणाले. अजित पवार मतदारांना धमकी देत आहेत, निधी त्यांच्या हातात आहे म्हणून ते धमकी देतात, त्यामुळे पारदर्शक निवडणुका होतील का हा प्रश्नच आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पैसे देऊन बिनविरोध उमेदवार निवडून आणले असाही आरोप वडेट्टीवारांनी केला. निधी अजित पवारांच्या काही घरचा नाही, निधी करातून येतो, घरातून येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी अजित पवारांना लगावला. अजित पवार मतांसाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोगानं दखल घ्यावी असं अंबादास दानवे म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत मनसेबाबत चर्चेची दाट शक्यता आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला भाजपनं सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पोटोबा महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न करण्यात आला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळालेला नाही असा आरोप आमदार माऊली कटके यांनी केला. सर्व समाजाला बरोबर घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरं जातोय असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलं. राज्यामध्ये महायुती म्हणून काम करतायत, आता नगरपालिका नगर परिषदेत शक्य तिथे युती केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगतायत, याचा अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये निवडणुकीआधीच घोळ घालून ठेवलाय की काय असा सवाल विचारत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.
युतीबाबतचा निर्णय हा त्या भागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 40 ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहेत. अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गेल्या 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. जालन्यामध्ये अजित पवार पोलिसांवरती संतापले. परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यामुळे अजित पवार भडकले आणि अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं. नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरलेत. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबासाहेब बारगळ हे दोघेही काका पुतणे आमनेसामने उभे राहिलेत. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणेंनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्या 12 नंबरच्या प्रभागात 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागात गेल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय. शिर्डीमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबानं मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं. मुखेड नगरपरिषदेत भाजपच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आली. गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष मावळकर या वॉर्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नगरपरिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तीनही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वतंत्र पॅनल उभं केलंय. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजप बंडखोर उमेदवारांनी माघार घेतलेली नाही. जागा वाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवरती भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. बीड नगर परिषदेची निवडणूक रंगात आलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिलाय. संदीप क्षीरसागर यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज असलेल्या राजू महुवाले यांनी ठाकरेंच्या पक्षाला रामराम केला. अकोला जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 14 तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या 95 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतनं माघार घेतली. आता नगराध्यक्षपदासाठी 41 तर सदस्यत्वासाठी 717 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मालेगाव कोर्टाच्या आवारात घुसून धुडगूस घातल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हा दाखल केलाय. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3.5 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 11 नगराध्यक्षपदासाठी 86 उमेदवार तर 293 नगरसेवक पदासाठी 1430 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत 73 वर्षांचे मारुती बनकर भाजपकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. 2 टर्म नगराध्यक्ष राहिलेल्या 73 वर्षीय मारुती बनकर यांनी शहाजीबापू पाटील यांना आव्हान दिलंय. दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी भाजप अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत शहरातनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. रॅली काढून शहरातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेत भाजपचे नेते निलेश ताजडे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची उमेदवारी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असली तरी भाजपचे राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्यासाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नांदगाव नगर परिषदेच्या 20 पैकी शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार सुहास कांदे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलंय.
नगर परिषदेच्या 100 वर्षांच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक बिनविरोध निवडून आलाय. वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या रेसमधून अनेक दिग्गजांनी आपली उमेदवारी मागे घेतली. ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख नागराव ठेणगे तसंच माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी निवडणुकीतनं माघार घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राजगुरुनगर नगर परिषदेत महायुतीतील तीनही पक्ष आमने-सामने निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीने एकत्रित आपला उमेदवार दिलेला आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडनं ठाकरेंची शिवसेना अध्यक्षपदासाठी आमने-सामने आली आहे. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीतील राजकारण तापलंय. काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांकडून एकमेकांवरती गंभीर आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांनी एकमेकांवरती भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केलाय. जव्हार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 5 उमेदवारांपैकी 3 मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये थेट तिरंगी लढत रंगणार आहे. जव्हार नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 20 सदस्य संख्येसाठी 69 उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शहरातनं रॅली काढण्यात आली. माघारीची मुदत संपल्यानंतर अज्ञातवासात गेलेले उमेदवार शहरामध्ये परत येताच उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवाराला दमदाटी केली जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. तो व्हिडिओ व्हायरल झालाय. 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं त्या व्हायरल व्हिडिओतनं दिसतंय. जामनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांनी गिरीश महाजनांना डिवचलं. जामनेर शहरात दडपशाहीनं वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गानं उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं. ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती, असं ट्विट रोहित पवारांनी केलं. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरनं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या मामाचा मुलगा चिखलदऱ्यात बिनविरोध कसा आला, अशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली, असा सवाल नाना पटोलेंनी विचारला. धमकावून प्रलोभनातनं अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले, असा आरोप नाना पटोलेंनी केला. जळगावच्या धरणगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये माघारीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा महाजन यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सामना होणार आहे. भुसावळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध झाले. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निर्मल कोठारी, रमेश नागराणी आणि प्रीती मुकेश पाटील हे उमेदवार बिनविरोध झाले. भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सेलू येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत 20,000 स्क्वेअर फुटावरती वोट फॉर सेलू अशी भव्य मानवी साखळी उभी करून मतदारांना आवाहन करण्यात आलं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावरती 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांवरती 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलंय. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग बदलले. त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे. दरम्यान 13 प्रभागांचं आरक्षण यंदा सलग 3ऱ्यांदा कायम राहिलं. त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई या जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. बहुतेक ठिकाणी नगराध्यक्षपदांकरता बहुरंगी लढत होणार आहे. काही मोजक्या उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे सर्व निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. सिंधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावरती बोगस मतदारांची नोंद सापडली. मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद सापडली असून शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केली.
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराचा जोर चांगलाच वाढला. उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. भाजप, आरपीआय, शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्यासाठी वडगाव मावळात भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्रित येत वज्रमूठ बांधली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड झाली. 39 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे एकत्रित 39 अर्जांची माघार नोंदली गेल्यामुळे 19 जागा बिनविरोध ठरल्या. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदांसाठी एकूण 1632 उमेदवार रिंगणात आहेत. यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा इशारा देणारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी घाडगे पाटलांना मारहाण केली होती. याचा जाब विचारत सभा उधळून लावण्याचा इशारा घाडगे पाटलांनी दिला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापुरात एसटी स्टँडवरील सार्वजनिक शौचालय, हॉटेलचे किचन तसंच पाणपोईची पाहणी केली. अस्वच्छतेवरनं मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.